नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे अजूनपर्यंत मानधन रखडलेले आहे, ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीये, काही बऱ्याच महिन्यापासून टॅब काही महिन्याचे बंद आहेत, ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे रखडलेलं जे मानधन आहे ते कधीपर्यंत जमा होईल, चला आपण जाणून घेऊया. आपण बघत असाल की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जे पहिले 6 महिने आणि त्याच्यानंतर 5 महिने असे टोटल 11 महिन्याचा जो कार्यकाळ आहे प्रशिक्षणार्थ्यांनी पूर्ण केला. त्याच्यापैकी जवळ-जवळ जे 6 महिन्याचे मानधन आहे ते जवळ-जवळ सगळ्याच प्रशिक्षणार्थ्यांचे जमा झालेले आहे खात्यामध्ये. जर तुमचेही 6 महिन्यापैकी जर काही मानधन जमा झाल्याचे राहिलेले असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला नक्की तुमचे मानधन कसं येईल नक्की त्याच्यावर आपण सांगू. आता बघा, जे परत एकदा तुकाराम बाबा यांनी पायी काढून परत एकदा 5 महिने कार्यकाळ वाढवून दिला, तर त्या 5 महिन्याचा कार्यकाळाचे मानधन काही प्रशिक्षणार्थ्यांचे जमा झालेले नाहीये. बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांचे 11 महिन्याचे पूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा झालेले आहे. पण ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन राहिलेले आहे त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी सर्वप्रथम आता हे 5 महिन्याचे मानधन तुमचे का रखडलेले आहे, तर त्यांनी नंतर नियम लागलेला होता की तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणची प्रोफाईल अपडेट करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणं कंपल्सरी होतं. जर तुमचे डॉक्युमेंट वेळेत व्हेरिफिकेशन झाले असेल, तुमची प्रोफाईल अपडेट झालेली असती, तर तुमच्याही खात्यामध्ये जे उर्वरित राहिलेलं मानधन असतं ते जमा झालेलं असतं. आता जवळ-जवळ भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन जमा झालेले आहेत. पण ज्यांचे राहिलेले असेल काही कारणास्तव, तर त्यांनी काय करायचंय, तर त्यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणच्या वेबसाईटला जायचंय. तिथं तुमची प्रोफाईल अपडेटमध्ये तुमच्या अप्रूव्हल भेटलेलं आहे का, कमिशनर लेव्हलचा अप्रूव्हल भेटला आहे का ते चेक करा. जर अप्रूव्हल भेटले असेल तर तुम्हाला अटेंडन्स सेक्शनमध्ये जाऊन चेक करायचं आहे की तुमची किती महिन्याची हजेरी ऑनलाईन झालेली आहे. जर टोटल 11 महिन्याची जर तुमची हजेरी अहवाल ऑनलाईन झालेला असेल, तर जे तुमचे 2-3 महिन्याचे मानधन राहिलेले असेल तर ते तुमच्या खात्यामध्ये जसंही आचारसंहिता संपेल तसंही तुमच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाईल. कारण सध्या आचारसंहितेमुळे कुठलाही पैशाचा व्यवहार सध्या सुरू नाहीये, पैशाचा व्यवहार करत नाहीये. त्याच्यामुळे जसंही आचारसंहिता संपल तसंही तुमच्या खात्यामध्ये जे तुमचे काही 1-2 महिन्याचं मानधन रखडलेलं असेल ते जमा होणार आहे. पण ज्यांचा ऑनलाईनच जर दिसत नसेल, ज्यांची हजेरी अहवाल जर ऑनलाईन दिसत नसेल, तर त्यांनी तुमच्या विभागाला भेट द्यायची आणि विभागाला सांगायचं आहे की आमची हजेरी अहवाल अजून ऑनलाईन दिसत नाहीये. जर तुमचा विभाग तुम्ही एकटं जाऊन जर ऐकत नसाल, तर तुमच्या 4-5 मित्र मैत्रिणी घेऊन किंवा तुमच्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना मिळून भरपूर सारे एकत्र प्रशिक्षणार्थी जाऊन त्यांना सांगायचं आहे की आमचा हजेरी अहवाल आम्ही सर्व काम व्यवस्थित केलेलं आहे 11 महिन्याचं, पण आमचं काही कारणास्तव या महिन्याचे मानधन जमा झालेले नाहीये. तर त्यांना तिथं ते बरोबर तिथे एक माणूस नेमलेला असतो, तो कौशल्य विकास विभागाला जाऊन तुमची हजेरी अहवाल अपलोड करतो ऑनलाईन आणि तुमचं जे उर्वरित राहिलेलं मानधन आहे ते कौशल्य विकास विभाग तुमच्या खात्यामध्ये जमा करतं. आता याच्यामध्ये बरेचसे प्रशिक्षणार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत, ज्यांचं हजेरी अहवाल जमा झाल्यामुळे परत डिलीट झाल्यामुळं टॅब बंद झाल्यामुळं त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही. त्यांचे 1 ते 2 महिन्याचे मानधन काही मागचे रखडलेले आहेत, तर त्यांचे मध्येच टॅब चालू झालेले होते. तुमच्या ग्रुपवर सुद्धा तसा मेसेज सुद्धा तुम्हाला आलेला असेल, तर तुमचे जे हजेरी अहवाल आहे, तुमचा जो ग्रुप तयार केला असेल झडपीचा, तर तिथं तुम्हाला ते कोणत्या महिन्याचं किती मानधन राहिलेलं आहे, काय आहे, त्यांचा हजेरी अहवाल अपलोड केलेला आहे का ते चेक करून घ्यायचं आणि तुम्हाला हजेरी अहवाल त्या पद्धतीने अपलोड करायचा आहे. तुमचंही मानधन त्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर या संदर्भात मानधन संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल, तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो कार्यकाळ आहे तो पूर्ण संपुष्टात आलेला आहे. नवीन जर काही सूचना असेल, काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचं नवीन काही पत्र निघलं, काही जी.आर. निघाला किंवा नवीन काही योजनेत बदल झाला, नवीन प्रशिक्षणार्थी भरत आहेत किंवा जुन्या प्रशिक्षणार्थ्यांना काही हालचाल चालू झाली, त्यांना कायमस्वरूपी करण्याचं, तर असं कुठलीही अपडेट जरी असली तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवल्या जाईल. त्याच्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.